नमस्कार, मी लतिका। आज आपण फ्लावर वाटाण्याची भाजी बनवूया। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायची अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्यात छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटलेली आहे, त्यात टाकायचं अर्धा चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा हा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे आलं आणि लसूण 1 चमचा। ही मी कुटून घेतलेला आहे, तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। आलं आणि लसूण पेस्ट टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकायचे एक मीडियम आकाराचा टोमॅटो, हे पण आपल्याला 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा कोल्हापुरी मसाला, तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल। ह्यात टाकायचे आपल्याला 1 वाटी फ्रेश वाटाणे, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे 200 ग्रॅम बघा हे फ्लावर आहे, बारीक कापून घेतला एकदम। आता काय करणार आहे, मीडियम गॅस आहे, 1 मिनिट ते 2 मिनिट आपण ह्याला परतून घेऊया। 2 मिनिटं बघा मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा साल काढून बारीक कापून जरी टाकला तरी पण चालू शकते। ह्यात टाकणारे बघा कोथिंबीर थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे आणि देठा सकाळ घेतले बघा, छोटे छोटे देठ पण आहेत त्याच्यामध्ये। मिक्स करून घेते आणि याला काय करायचं तर मध्यभागी करायचे। गॅस केला होता आपण मसाला टाकताना बारीक, बिलकुल वाढवलेला नाही आहे आणि ह्याच्यावर आपण एक 15 मिनिटासाठी झाकण घालूया। पण झाकण जरी ठेवलं तर हे लक्षात ठेवायचं, कढई जर तुमची पातळ असेल तर अधूनमधून हलवायचं, कारण ह्याला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवर शिजवून घ्यायचे। बारीक गॅसवर बघा 15 मिनिटं ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलं होतं, मस्त बघा असे होते। जर तुम्हाला थोडीशी अशी लपथबी पाहिजे असेल तर मग पहिलंच थोडंसं गरम पाणी जरी थोडंसं टाकलं तर चालेल आणि अशी जर वाफेवरची जर पाहिजे असेल ना तर अशीच केली तरी चालू शकते। मस्त झाली बघा, चवीला पण एकदम छान होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।